महत्त्वाचे शब्द आणि त्यांची वाक्य पाहूयात. पहिला शब्द आहे ॲपॉलॉजाइज. अपोलोजाइज म्हणजे माफी मागणे, दिलगिरी व्यक्त करणे. त्याचं मराठी वाक्य आहे, चूक आणि गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. चूक आणि गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. त्याचं इंग्रजीत रूपांतर होतं, वी ॲपॉलॉजाइज फॉर द मिस्टेक अँड द इनकन्व्हिनियन्स. वी ॲपॉलॉजाइज फॉर दी मिस्टेक अँड दी इनकन्व्हिनियन्स. त्याच्यानंतर दुसरा शब्द बघू, ॲपरंट. ॲपरंट म्हणजे उघड, स्पष्टपणे दिसणारे. त्याचं मराठी वाक्य आहे, तिची निराशा प्रत्येकाला स्पष्टपणे दिसून आली. तिची निराशा प्रत्येकाला स्पष्टपणे दिसून आली. त्याचं इंग्रजी वाक्य होतं, हर डिसअपॉइंटमेंट वॉज ॲपरंट टू एव्हरीवन. हर डिसअपॉइंटमेंट वॉज ॲपरंट टू एव्हरीवन. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे अपील. अपील म्हणजे आवाहन, कळकळीची विनंती. मराठी वाक्य होतं, महापौरांनी शहरातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. महापौरांनी शहरातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्याचं इंग्रजी वाक्य होतं, द मेयर मेड ॲन अपील टू द पीपल ऑफ द सिटी टू स्टे काम. द मेयर मेड ॲन अपील टू द पीपल ऑफ द सिटी टू स्टे काम. त्याच्यानंतर चौथा शब्द ॲपल. ॲपल म्हणजे सफरचंद. त्याचं मराठी वाक्य होतं, सफरचंद हृदयासाठी चांगले आहे. सफरचंद हृदयासाठी चांगले आहे. त्याचं इंग्रजी वाक्य होतं, ॲपल इज गुड फॉर हार्ट. ॲपल इज गुड फॉर हार्ट. त्याच्यानंतर पाचवा शब्द अप्लाय. अप्लाय म्हणजे अर्ज करणे, लागू करणे. त्याचं मराठी वाक्य होतं, मला नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. मला नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. त्याचं इंग्रजी वाक्य होतं, आय वॉन्ट टू अप्लाय फॉर दी जॉब. आय वॉन्ट टू अप्लाय फॉर दी जॉब. अशा प्रकारे हे 5 महत्त्वाचे शब्द त्याचं मराठी वाक्य आणि इंग्रजी वाक्य दिलेलं आहे. अधिक विस्तृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.